Article number 1 means introduction. Under that, information about polymer, monomer and polymerization. Second article, classification of polymers. So there are so many classification of polymers. Classification of polymer depends on source, origin, mode of polymerization, on the basis of structure, etc. Then point number 3 means one classification. Article number 3, classification of polymers depends on what? बोला. 3 नंबरला कालच्या आपल्याला एक आर्टिकल झालं क्लासिफिकेशन, जे कशावरती डिपेंड होतं? ऑन द बेसिस ऑफ सोर्स. हा, आपल्याला ऐकायला येते का? येस सर. Yes, sir. ओके ओके. मी काय ओके मी काय विचारत होतो, आर्टिकल नंबर 3 मध्ये आपल्याला एक क्लासिफिकेशन झालं. ते क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड होतं? सोर्सच्या बेसिस वरती. आणि आर्टिकल नंबर 4 म्हणजे काय? आर्टिकल नंबर 4 मीन्स क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ स्ट्रक्चर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, हे आपले कंप्लीट झालेले आर्टिकल. आज आपण आर्टिकल नंबर 5 ला सुरुवात करतोय. लक्षात घ्या, या आर्टिकल नंबर 5 मध्ये एक टेबल आहे. आणि आपल्याला एंट्रन्स मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात, नीट मध्ये असतील, सीईटी किंवा जेई मेन, there are so many questions which are related to this table, this article number 5, in which one table is given to you. स्क्रीन शेअर केल्यानंतर आपल्याला दिसेल. काय तुम्ही नोट्स लिहायला सुरुवात केलं का पॉलिमर्सच्या? Yes, sir. Yes, sir. बरोबर, ठीक आहे. मग ज्यांनी ज्यांनी नोट्स लिहायला सुरुवात केलेल्या असतील ते डेफिनेटली सांगू शकतील. ऑन द बेसिस ऑफ सोर्स, पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 3 types. हाऊ मेनी टाइप्स? 3 टाइप्स. बोला. नंबर 1, Natural polymers. natural polymers. Number 2, Semi-synthetic polymer. semi-synthetic polymer. And number 3, synthetic polymer. Synthetic polymer. सांगा नॅचरल पॉलिमर्सचे एक्झाम्पल, एखाद दुसरं एक्झाम्पल सांगा. Cellulose, jute, linen, silk, wool. सेल्युलोज, जूट, लिनेन, सिल्क, वूल एक्सेट्रा. आणि नॅचरल पॉलिमर्स आपल्याला कशापासून मिळतात? दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम plant or Plant animal. animal. plants or animals. Therefore they are also called, बरोबर आहे, बरोबर आहे. Therefore they are also called as plant polymers or animal polymers. And second one, semi-synthetic polymers. They are obtained by subjecting natural polymers to a chemical treatment, to a chemical process. Natural polymers वरती म्हणजे सेल्युलोज, जूट, लिनेन, सिल्क, वूल याच्यावरती केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर जे पॉलिमर्स मिळतात त्याला सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हणतात. त्याचे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. सांगा बरं. नंबर 1, Acetate rayon. acetate rayon. Number 2, Viscose rayon. viscose rayon. Number 3, cupra ammonium silk or cupra ammonium rayon. तिथे आपल्याला नोट्स मध्ये फक्त क्युप्रा अमोनियम असं झालेलं आहे, तर तो क्युप्रा अमोनियम सिल्क किंवा क्युप्रा अमोनियम रेयॉन असेल या. देन आर्टिकल नंबर 4 मीन्स क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन व्हॉट? Structure. Structure. On the basis of structure, polymers are classified into 3 types. 3 types. बोला कोणते कोणते? Linear Linear polymer. Branch polymer आणि Network नेटवर्क पॉलिमर किंवा क्रॉस लिंक पॉलिमर. लिनियर पॉलिमर मध्ये काय असतात? लॉंग चेन असतात. लिनियर पॉलिमर मध्ये ब्रांचिंग असतं का?
No. नाही. ब्रांच पॉलिमर मध्ये काय असतं? ब्रँचिंग. ब्रांचिंग असतं. जी बेसिक लॉंगेस्ट चेन असते त्याला ब्रांचिंग असतात. त्या ब्रांचिंग डिफरंट लेंथच्या सुद्धा असू शकतात. आणि नेटवर्क पॉलिमर, क्रॉस लिंक पॉलिमर, बॅकेलाइट, मेलामाइन, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? हे नेटवर्क पॉलिमर. बरोबर. बोला, पॉलिप्रॉपिलिन हे कशाचं एक्झाम्पल आहे? पॉलिप्रॉपिलिन Branched polymer. ब्रांच. आणि लिनियर पॉलिमरचे 2 प्रिपरेशन काल आपण घेतले होते. फक्त एक्झाम्पल्स दिले नाही, ते त्याच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शनही घेतल्या होत्या. नंबर 1 पॉलिथिन और पॉलिथिन. आणि नंबर 2 पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराइड. Vinyl chloride. ठीक आहे. हे काल आपल्याला जे आपण शिकलो त्याला आपण शॉर्ट मध्ये रिवाइज केलं. आज आपण आर्टिकल नंबर 5 ला सुरुवात करतोय. लक्षात घ्या, आर्टिकल नंबर 5 मध्ये मी एक टेबल आपल्याला बनवून दिलेला आहे. हा टेबल आपल्याला कुठल्या टेक्स्टबुक मध्ये किंवा कुठल्या पुस्तकात दिलेला नाहीये, तो आपण तयार केलेला आहे. म्हणजे सगळ्या टॉपिकचा युनिटचा अभ्यास केल्यानंतर की विद्यार्थ्याला कोणते कोणते स्ट्रक्चर्स, कोणते कोणते फॉर्म्युले आले पाहिजेत आणि एंट्रन्स मध्ये नेमकं काय विचारतात ते गृहीत धरून हा टेबल तयार केलेला आहे. तर हा टेबल आपल्याला हळूहळू बायहर्ट करायचा आहे. आज तो टेबल शिकायला आपण सुरुवात करतो. त्या टेबलमध्ये हे आहे आर्टिकल नंबर 5. आपल्या नोटबुक मध्ये सुद्धा आपण ते व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला मार्किंग स्केल पेन्सिलने करायचं आहे नोटबुक मध्ये नोट्स लिहिताना. आर्टिकलचं टायटल आहे मोनोमर्स यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. लक्षात घ्या, या टॉपिक मध्ये आपल्याला जवळपास 19 पॉलिमरचं प्रिपरेशन आहे. नियर अबाउट किती पॉलिमर्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत? बोला. 19. 19. आणि एंट्रन्स मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात, मेजॉरिटी क्वेश्चन्स आर रिलेटेड टू कोणता पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी कोणते मोनोमर वापरतात, त्या मोनोमरचा फॉर्म्युला विचारला जातो किंवा नाव विचारलं जातं किंवा स्ट्रक्चर विचारलं जातं. आणि काही वेळेस त्याचे युजेस सुद्धा विचारले जातात. तर हा युजेसचा लास्ट पॉइंट आहे. आज आपल्याला टेबल शिकायचा आहे. चला आता स्क्रीनवरती पहिला पेज घ्या आर्टिकल नंबर 5 चा. ज्या आर्टिकल नंबर 5 चा टायटल आहे मोनोमर्स यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. सर स्क्रीन शेअर होत आहे का? हा, अजून नोट्स आलेल्या नाहीयेत. स्क्रीन शेअर झालेली आहे, परंतु हा बोला. हा आला. राईट, व्हेरी गुड, शाबाश. मी थोडं त्याला मोठं करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. हा, बस. हा, सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का? येस सर. चला, टायटल काय आहे वाचा आर्टिकल नंबर 5 चा. Monomers and Monomers Monomers Used in preparation of polymers. used in the preparation of polymer. पहिला कॉलम कशाचा आहे? नेम ऑफ द पॉलिमर. सेकंड पॉलिमर आहे नेम ऑफ द मोनोमर अँड फॉर्म्युला. आणि तिसरा कॉलम आहे स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. आता आजच्या लेक्चरसाठी तुम्ही काय करा, रफ पेजेस किंवा रफ नोटबुक आणि पेन आपल्या जवळ घेऊन बसा. किंवा तुम्ही बसलेलेच असताल. आहे का आपल्याकडे रफ नोटबुक, रफ पेन? Yes, sir. ज्यात आपण नोट्स लिहितोय ते नाही, दुसरं रफ पेजेस किंवा रफ नोटबुक. आता इथे डीटीपी करताना काही ठिकाणी करेक्शन्स आहेत, तर जिथे जिथे करेक्शन आहेत ते मी सांगत जाईल. आता हे जे पहिलं पेज आहे ना, पहिल्या पॉलिमरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये करेक्शन आहे. पहा, बोला, पहिल्या पॉलिमरचं नाव काय आहे? नेम ऑफ द पॉलिमर. पॉलिथिन और पॉलिइथिलीन. कालच्या लेक्चर मध्येच आपल्याला याचं प्रिपरेशन झालं. नेम ऑफ द पॉलिमर इज पॉलिथिन और पॉलिइथिलीन. हा पॉलिथिन प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो तो कोणता आहे? इथिन किंवा इथिलीन. त्याचं IUPAC नेम इथिन आहे.
आणि कॉमन नेम इथिलीन आहे. ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला ऑफ इथिलीन और इथिन काय आहे तो CH2 डबल बॉन्ड Double bond CH2. आता या पॉलिथिन पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे शेवटच्या कॉलम मध्ये बघा. स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2 पुढे एक CH2 जास्त झालाय बघा तो कट करा किंवा तुम्ही तुमच्या रफ नोटबुक मध्ये लिहा स्ट्रक्चर. करेक्शन फक्त कुठे आहे एक CH2 कमी बाकी सगळं ऍज इट इज. मी पुन्हा वाचतोय स्ट्रक्चर. स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि बॉटमला N. बोला हे कशाचं स्ट्रक्चर आहे Polythene. पॉलिथिन पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन. आता लक्षात घ्या एक्झाम मध्ये आपल्याला काय विचारतात एक तर मोनोमरचा नाव आणि फॉर्म्युला विचारला जातो किंवा पॉलिमरचं स्ट्रक्चर. सो नंबर 1 झाला पॉलिथिन और पॉलिइथिलीन. पहिल्या पेज वरती जे आपल्याला स्ट्रक्चर्स दिलेले आहेत पॉलिमर्स दिलेले आहेत ते काय आहेत सगळे ऑल आर होमोपॉलिमर्स. होमोपॉलिमरचा अर्थ काय पुढे आपल्याला डेफिनेशन येणार आहे होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. होमोपॉलिमर जे पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी एकच मोनोमर लागतो. ओनली वन मोनोमर इज रिक्वायर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर दे आर कॉल्ड ॲज होमोपॉलिमर. आणि कोपॉलिमर किंवा हेट्रोपॉलिमर कोपॉलिमर और हेट्रोपॉलिमर हे कोपॉलिमर किंवा हेट्रोपॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी काय लागतं 2 or more than 2 मोनोमर्स. जर एखादा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमर्स लागत असतील बोला त्याला काय म्हणायचं Heteropolymers. हेटेरोपॉलिमर. हा चला आता नंबर 2 आपल्या ओळखीचा पॉलिमर आहे पहिल्या कॉलम मध्ये. सांगा नेम ऑफ द पॉलिमर. Polyvinyl chloride. पॉलिव्हिनिल क्लोराइड पॉलिव्हिनिल क्लोराइड किंवा पॉलिव्हिनाइल क्लोराइड. ठीक आहे. आता पॉलिव्हिनाइल क्लोराइड त्याला शॉर्ट मध्ये PVC म्हणतात. तर हा जो PVC आहे प्रिपेअर करण्यासाठी बोला कुठला मोनोमर लागतो Vinyl विनाइल क्लोराइड विनाइल क्लोराइड. आपल्या सर्वांना विनाइल क्लोराइडचा फॉर्म्युला माहिती आहे काय CH2 डबल बॉन्ड CHCl. CL. CH2 डबल बॉन्ड CHCl विनाइल क्लोराइड. आता या पॉलिमरचं स्ट्रक्चर इथे सुद्धा एक करेक्शन आहे पहा. चला तुमच्या नोटबुक मध्ये लिहा तुम्ही जवळ घेतलंय ते. चला जिथे तसं तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिसतंय ते अगोदर मी करेक्शन सांगतो. तुम्ही हा जो Cl पहिल्या CH2 वरती आलाय ना पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये बोला Yes, हा, sir. तो कुठे पाहिजे हो, sir. तो कुठे आला CH. पाहिजे? हा, तो ते CH वरती आलं पाहिजे. मग पॉलिमर PVCचं स्ट्रक्चर कसं असणार सांगा. लक्षात घ्या कोणत्याही स्ट्रक्चरची सुरुवात स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आणि क्लोज सुद्धा होणार स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड सुरुवातीलाही असतो आणि शेवटी असतो. मग आता सांगा PVCचं स्ट्रक्चर कसं लिहायचं. स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बोला Bond. CH2. CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH ला वरती ब्रांचिंग काय CL. CH नाही CH ला ब्रांचिंग CL स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि बॉटमला काय लिहायचं N. N. तर इथे तो बॉटमला N हा एकदम चिटकून झालाय पाहता त्या स्क्वेअर ब्रॅकेटला. तर तो थोडा असा पुढे त्या लाईनला नट चिटकता लिहिला तरी चालतो किंवा ते जास्त करेक्ट आहे. म्हणजे सेकंड पॉलिमर कुठला झाला PVC. PVCचा लॉंग फॉर्म आहे पॉलिव्हिनाइल क्लोराइड. बोला PVC प्रिपेअर करण्यासाठी लागणारा मोनोमर कोणता विनाइल क्लोराइड. आणि काय फॉर्म्युला विनाइल क्लोराइडचा CH2 काल डबल आपण बॉन्ड हा प्रिपेअर केला होता CH2 डबल बॉन्ड CHCl. CL. चला याच टेबल मध्ये आपल्याला 3 नंबरला जो पॉलिमर दिलेला आहे त्याचं नाव आहे हाही सुद्धा आपण काल प्रिपेअर केलेला आहे पॉलीप्रोपिलीन. टू प्रिपेअर पॉलीप्रोपिलीन विच मोनोमर इज रिक्वायर्ड Propylene. प्रोपिलीन. काय प्रोपिलीनचा फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH2. आपल्या सोयीसाठी रिॲक्शन करेक्ट येण्यासाठी त्याला लिहितात कसं CH डबल बॉन्ड CH2 आणि पहिल्या CH वरती ब्रांचिंग आहे CH3. अँड हाऊ टू राईट द
स्ट्रक्चर फॉर पॉलीप्रोपिलीन स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेट आणि बॉटमला N. बोला वरती CH2 पाहिजे का CH3 पाहिजे? CH3. CH. चला तुमच्या रफ नोटबुक मध्ये हे पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहून घ्या. पॉलीप्रोपिलीनचं स्ट्रक्चर लिहा. स्क्वेअर ब्रॅकेट त्यानंतर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज बॉटमला N आणि वरती CH ला ब्रांचिंग CH3 लिहा. चलिए नंबर 4 बोला पॉलिमरचं नाव. Orlon. ऑर्लॉन. ब्रॅकेट मध्ये त्याचं शॉर्ट फॉर्म दिलाय पॅन PAN. लक्षात घ्या त्या पॅनचं नाव आहे खाली दिलाय पॉलीॲक्रिलोनायट्राइल. पॉलीॲक्रिलोनायट्राइल or it is also called as polyvinyl cyanide. म्हणजे ऑर्लॉनला 2 नाव आहेत अजून. बोला ऑर्लॉनला कोणते कोणते नाव आहे? सबस्टिट्यूट नेम सांगा. नंबर 4 तुमच्या समोर आहे. नंबर 4 Polyacrylonitrile. हा नंबर 4 ऑर्लॉन. Polyvinyl cyanide. ऑर्लॉन or polyvinyl cyanide or polyacrylonitrile. लक्षात घ्या याचं नाव पॉलीॲक्रिलोनायट्राइल का? बिकॉज हा ऑर्लॉन प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव आहे विनाइल सायनाइड. विनाइल सायनाइड आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, तुम्हाला 11th मध्ये दिलेला आहे. विनाइल ग्रुप आप लोग जानते हैं CH2 डबल बॉन्ड CH का मतलब विनाइल आणि सायनाइड म्हणजे CN. मग सांगा विनाइल सायनाइडचा काय फॉर्म्युला झाला? CH2 double bond CN. त्याला वरती ब्रांचिंग टाइप लिहिलाय CN. अँड रिमेंबर विनाइल सायनाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज Acrylonitrile. vinyl cyanide means acrylonitrile. Vinyl cyanide means acrylonitrile. Vinyl cyanide means acrylonitrile. Vinyl cyanide means acrylonitrile. हा आता त्याचं स्ट्रक्चर ऑर्लॉन किंवा यालाच काय म्हणतात, याचं कमर्शियल नेम आहे ऑर्लॉन पॉलीॲक्रिलोनाइट. आपण टीव्ही वरती एक जाहिरात पाहत असाल पहा, ते कर्लॉन गद्दी बघता का तुम्ही? कर्लॉन शब्द ऐकलेला आहे का तुम्ही? कर्लॉनचे ते गाद्या. Yes sir. हा तर हे कर्लॉन त्याच्यामध्ये हे ऑर्लॉन नावाचं मटेरियल वापरलेलं आहे म्हणून ते कंपनीने त्या प्रोडक्टला नाव दिलेलं आहे ते कर्लॉनची गद्दी म्हणून. त्यात हे ऑर्लॉन असतो पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. सो हाऊ मेनी पॉलिमर्स आर कम्प्लीटेड? 4 झाले पहा. चेक करा. नंबर 1 कोणता आहे? नंबर 1 पॉलीइथिलीन. नंबर 2 Polyvinyl शॉर्ट फॉर्म PVC. नंबर 3 ला पॉलीप्रोपिलीन. नंबर 4 ला Orlon. दोन्ही तिन्ही नाव सांगा. पॉलीॲक्रिलोनाइट्राइल और पॉलीविनाइल सायनाइड. याच्या पॉलिमरचं स्ट्रक्चर चेक करा, त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. एव्हरीथिंग इज करेक्ट. स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल बॉन्ड. आता लक्षात घ्या एक ढोबळ मानाने एक नियम आहे जो मी तुम्हाला काल सांगितला होता. ज्या पॉलिमरच्या मोनोमर मध्ये एक डबल बॉन्ड असतो त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये इकडे डबल बॉन्ड राहतो का शिल्लक असतो का? नाही. अँड इफ युअर स्टार्टिंग कंपाऊंड स्टार्टिंग मोनोमर कंटेन्स 2 डबल बॉन्ड तर पॉलिमरच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतो? एक डबल बॉन्ड असतो. आणि वन मोर पॉइंट, पहिला डबल बॉन्ड हा थोडा पुढच्या कार्बन मध्ये शिफ्ट होत असतो. पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल. चला ऑर्लॉनचं स्ट्रक्चर सांगा पॉलीॲक्रिलोनाइट्राइलचं कसं लिहिलंय? स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि CH ला कशाचं ब्रांचिंग आहे? CN. पॉलिमरचं स्ट्रक्चर कळालं का? चला 5 नंबरच्या पॉलिमरचं नाव सांगा. त्याला 2 नाव आहे, टेफ्लॉन किंवा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन.
फ्लुरोचं Ethene. स्पेलिंग काय? FLUOR O. O पाहिजे, तिथे ई झालाय. पॉलीटेट्राफ्लुरो इथिन किंवा पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन हा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव आहे टेट्राफ्लुरो इथिन. आता या टेट्राफ्लुरो इथिनचा फॉर्म्युला कुठून आला, कसा आला लक्षात घ्या. पहिल्या पॉलिमरचा मोनोमर चेक करा. इथिन काय फॉर्म्युला आहे इथिनचा? CH2 Two double bond CH2 डबल बॉन्ड CH2 CH2. double bond CH2. आता हे दोन्ही हायड्रोजन, चारही, इकडचे दोन इकडचे दोन, कशाने रिप्लेस केले? फ्लोरो ग्रुप CF2 ने. म्हणजे काय कंपाऊंड तयार झाला? टेट्राफ्लुरो इथिन. मग सांगा टेट्राफ्लुरो इथिनचा काय फॉर्म्युला आहे? CF2 double bond CF2 डबल बॉन्ड CF2. बोला 2-4 वेळेस. टेट्राफ्लुरो इथिन. CF2 डबल बॉन्ड CF2. CF2 double bond. नाव आणि फॉर्म्युला टेट्राफ्लुरो इथिन. CF2 डबल बॉन्ड CF2. CF2 टेट्राफ्लुरो इथिन. CF2 डबल बॉन्ड CF2. CF2 टेट्राफ्लुरो इथिन. CF2 डबल बॉन्ड CF2. हा. आता त्याचं स्ट्रक्चर चेक करा. काल आपण हा टेफ्लॉन प्रिपेअर केलेला आहे. स्क्वेअर ब्रॅकेट. आता तुम्ही पॉलिमरचं कॉलम मध्ये स्ट्रक्चर बघू नका. जर तुम्हाला मोनोमर आला तर स्ट्रक्चर लिहिता आलं पाहिजे. आता थोडी आयडिया डेव्हलप झाली पाहिजे आपली. सांगा बरं स्ट्रक्चर कसं असणार न पाहता. square bracket single covalent bond CF2 single bond CF2 single bond square bracket 10 times. Bracket close. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि बॉटमला एन लिहायला विसरायचं नाही. चला पहिल्या पेजवर ते 5 पॉलिमर्स झाले. नेक्स्ट वन नंबर 6. सांगा पॉलिमरचं नाव काय आहे? Natural rubber. Natural rubber, or it is also called as polyisoprene. Isoprene. नॅचरल रबरलाच काय म्हणतात? पॉलीआयसोप्रीन. हा रेफरन्स आपल्याला 11वी मध्ये पहिल्या टॉपिक मध्ये आला होता आणि अल्किन्स या टॉपिक मध्ये आला होता. टू प्रिपेअर नॅचरल रबर, हा नॅचरल रबर नावाचा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव काय आहे? Isoprene buta 1,3-diene. हा, त्याला 2 नाव आहेत. Butadiene. आयसोप्रीन, बरोबर सांगितलंस तू. आयसोप्रीन और आयसोप्रीनचा आयुपीएसी नेम इथं दिलेला आहे पहा. आयसोप्रीन, तुम्ही तिथे आयसोप्रीन हे सुद्धा नाव लिहून घ्या. आणि त्याचा आयुपीएसी नेम काय आहे? लेफ्ट टू राईट नंबरिंग करायची आपल्याला. 1 2 3 4. 2 ठिकाणी तुम्हाला तिथे डबल बॉन्ड दिसतोय का? आयसोप्रीन मध्ये Yes sir. हा, येस सर. 2 ठिकाणी डबल बॉन्ड आपल्याला दिसत असेल. डबल बॉन्डच्या वाचा एकदा फॉर्म्युला. अगोदर स्ट्रेट लाईन वाचा आणि नंतर ब्रांचिंग वाचा. सांगा फॉर्म्युला. CH2 double bond CH2 double bond C double bond single bond branch S double bond CH2. आणि कार्बनला कोणतं ब्रांचिंग पाहिजे? CH3 तिथे काय झालेलं आहे? CH2. हा, तिथे करेक्शन करा. चला तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. तिथे रफ नोटबुक मध्ये आयसोप्रीनचं स्ट्रक्चर काढा. मी डिक्टेट करतोय, तुम्ही काढा. CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. लेफ्ट टू राईट नंबरिंग द्या. 1 2 3 4. सेकंड कार्बनला ब्रांचिंग द्या CH3 च. त्याच्या खाली नाव लिहा आयसोप्रीन. और आयसोप्रीनचा आयुपीएसी नेम आहे 2 methyl buta 1,3 डाईन. डाय इन. डाय म्हणजे 2 अँड इन मीन्स डबल बॉन्ड. आता लक्षात घ्या, टू प्रिपेअर नॅचरल रबर वी रिक्वायर्ड आयसोप्रीन और 2 methyl buta 1,3 डाईन. दिस मोनोमर कंटेंट हाऊ मेनी डबल बॉन्ड? 2 आता याच्या पॉलिमर मध्ये किती डबल बॉन्ड असणार? 1 एक असणार. आणि पहिला डबल बॉन्ड हा ज्या 2 कार्बन मध्ये पहिला डबल बॉन्ड आहे त्या दुसऱ्यामध्ये शिफ्ट होतो. आता तुम्ही स्ट्रक्चर नीट ऑब्झर्व करा. स्क्वेअर ब्रॅकेट, हा, त्यानंतर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2.
अप्पर साइडला किंवा लोअर साइडला मी कशाचं ब्रांचिंग आहे, CH3चं. CH3. शेवटी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला N. म्हणजे तुमच्या मोनोमर मध्ये 2 डबल बॉन्ड होते 2 ठिकाणी, 1 आणि 3 ला. आता तो पॉलिमर मध्ये किती ठिकाणी आलेला आहे, एकच. ठीक आहे, आणि त्याची पोझिशन सेकंड आहे. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली आहे, स्ट्रक्चर करेक्ट आहे. सो टू प्रिपेअर नॅचरल रबर आपण जो मोनोमर वापरतो त्याचे 2 नाव आहेत. बोला, नंबर 1 कोणतं आहे? Isoprene. आयसोप्रीन. Isoprene. व्हॉट इज द IUPAC नेम फॉर आयसोप्रीन? 2-methyl-butadiene. आता या पेज वरती जो आहे टोटल आपले 19 आहेत. आता आपण नंबर 7 पासे आलेलो आहे. नंबर 7 ला जो पॉलिमर आहे त्याला 3 नाव आहेत. नायलॉन 6 or it is also called as पर्लॉन L. विशेषतः ते हे पर्लॉन L हे नाव जर्मनीमध्ये आहे, पर्लॉन L. or it is also called as पॉलीकॅप्रोलॅक्टम. बोला, नंबर 7 ला कोणता आयसोमर, कोणता पॉलिमर आहे? नेम ऑफ द पॉलिमर बताइए. नायलॉन 6 और पर्लॉन L और पॉलीकॅप्रोलॅक्टम. लक्षात घ्या, आपल्या सिलेबसला याच टॉपिक मध्ये या सर्व पॉलिमर्सचे प्रिपरेशन आहेत. काही पॉलिमरचे प्रिपरेशन, विशेषतः पहिल्या 3 पॉलिमरचे प्रिपरेशन आपल्याला झाले की नाही त्याचे रिएक्शन कालच्या पिरियड मध्ये, आणि राहिलेल्या पॉलिमरचे प्रिपरेशन पुढे येणार आहेत. आता ह्या नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो, नेम ऑफ दॅट मोनोमर इज एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. बोला, नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी काय लागतं? Epsilon Epsilon caprolactam. How to write the structure for epsilon caprolactam? हे स्ट्रक्चर 100% करेक्ट आहे, त्यात काही चूक नाहीये. थांब. पहिल्या पेजवरचा शेवटच्या बद्दल बोलतोय आपण. बघा, C डबल बॉन्ड O NH. आता C डबल बॉन्ड च्या लेफ्ट साइडला आणि NH च्या राईट साइडला कोणते ग्रुप आहेत? मिथिलीन. हा, मिथिलीन. चेक करा, टोटल मिथिलीन ग्रुप किती आहेत? CH2 CH2 CH2. आता लक्षात 5 आहेत. आता लक्षात घ्या, ऍप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमची जी स्ट्रक्चर आहे ते आपल्याला असं ओबडदोबड दिसतं. ते हेक्सागोनल नाहीच आहे, व्यवस्थित शेप मध्ये दिसायला. तुम्ही चेक करा, रिंग मध्ये बॉन्ड किती आहेत, मोजा. 7. 7 मेंबर रिंग आहे, म्हणून ती आपल्याला बेन्झीनच्या स्ट्रक्चर सारखी दिसणारच नाही, कारण बेन्झीनचे हेक्सागोनल आहे. आता नायलॉन 6चं स्ट्रक्चर, या पॉलिमरचं स्ट्रक्चर आपण 2 प्रकारे लिहू शकतो. शेवटच्या कॉलम मध्ये या. पहिलं स्ट्रक्चर बघा, स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड C डबल बॉन्ड O, म्हणजे C डबल बॉन्ड आणि NH मधला बॉन्ड ब्रेक झालेला दाखवलेला आहे. CH2 हाऊ मेनी टाइम्स बघताय ना तुम्ही? 5 times. 5 टाइम्स. आणि पुढे काय? NH सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला N. आता त्या 2 स्ट्रक्चरच्या मध्ये R पाहिजे होते, तिथं आलं नाही. हे वरचं स्ट्रक्चर, R आपण खालचं स्ट्रक्चर लिहू शकतो. एकतर सुरुवात C डबल बॉन्डने असू शकते किंवा NH ने असू शकते. बघा दुसरं स्ट्रक्चर कसं लिहिलंय, स्क्वेअर ब्रॅकेट. बोला, सिंगल बॉन्ड NH. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड NH. पुढे काय लिहिलं? सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला N. आणि इकडे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड शेवटी. म्हणजे आतापर्यंत आपण जे काय शिकलं, जे काय डिस्कशन केलं, हाऊ मेनी पॉलिमर्स आर कम्प्लिटेड? 7. ठीक आहे. आता एक काम करा, आता स्क्रीन वरती हे पेज घेऊ, कोणतंच पेज आणू नको सध्या, दुसरं सुद्धा आणू नको, आणि हेही पेज नको ठेवू. हा, ठीक आहे. हा, चला आता बघूया आपण जे शिकलं त्यातलं तुम्हाला काय लक्षात राहिलं. बोला, पॉलिथिन प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव सांगा. इथिन. इथिन. त्याचा फॉर्म्युला सांगा. CH2 double bond.
पीव्हीसीचा लॉंग फॉर्म काय? पॉलीविनाइल पॉलीविनाइल क्लोराइड. पीव्हीसी प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव सांगा. विनाइल विनाइल क्लोराइडचं स्ट्रक्चर आपण कसं लिहितो? CH2 CH ला वरती काय? Cl. Cl. हा, बोला ऑर्लॉनचं सबस्टिट्यूट नेम काय? Polyacrylonitrile. Polyacrylonitrile, or it is also called as Polyvinyl cyanide. polyvinyl cyanide. सांगा विनाइल सायनाइड किंवा ऍक्रिलोनाइट्राइलचा फॉर्म्युला. CH2 आणि CH ला ब्रांच काय? Cl. आता टेफ्लॉन. आता लक्षात घ्या, हे किचन मध्ये हे पॅन वेगवेगळे कढई ते वापरतात ना, आणि Non-stick. हा नॉनस्टिक. त्याचा कारखाना पहिला फॅक्टरी त्याच्या आपल्याच शहरात निघाली होती, भोगलेंचा. हा, निर्लेप. शाबाश, बरोबर आहे. तर त्याला जे ऑइली होऊ नये म्हणून जे कोटिंग केलेलं असतं ना, ते या टेफ्लॉनचं असतं. या टेफ्लॉनचा तिथे उपयोग होतो. हे युजेस सगळ्याला आपल्याला आहेत पुढे. सो बोला, टेफ्लॉन प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव काय? टेट्राफ्लोरोइथिन किंवा टेट्राफ्लोरोइथिलीन. फॉर्म्युला काय? CF2 डबल बॉन्ड CF2. बरोबर आहे. चला, नॅचरल रबर हे एका पॉलिमरचं नाव आहे, त्याचं सबस्टिट्यूट नेम सांगा नॅचरल रबरचं. पॉलीआयसोप्रीन म्हणा. पॉलिमरचं नाव म्हटलं की त्याच्यामध्ये पॉली हा शब्द येणार. हा, पॉलीआयसोप्रीन. हा, टू प्रिपेअर पॉलीआयसोप्रीन और नॅचरल रबर विच मोनोमर इज यूज? आयसोप्रीन किंवा आयसोप्रीन हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? आयसोप्रीन कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? ब्युटावन-3-डाइन. हा, ब्युटावन-3-डाइनचा. In buta-1,3-dine, one methyl group is substituted at carbon number 2. बरोबर आहे. नायलॉन 6 किंवा नायलॉन 6 लाच काय म्हणतात? पर्लॉनियल किंवा पॉलीकॅप्रोलॅक्टम. बोला, नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्या मोनोमरचं अगोदर नाव सांगा. एप्सिलॉन बरोबर है, एप्सिलॉन कैप्रोलैक्टम. कैन यू टेल मी द स्ट्रक्चर? आपके दिमाग में है क्या वो स्ट्रक्चर? कोशिश कीजिए. C double bond O. C डबल बॉन्ड O, N वरती H, लेफ्ट आणि राइट साइडला. बोला, CH2 CH2 रिंग मध्ये 5 टाइम. चला, पुढच्या ग्रुप कडे, पुढच्या पेज कडे जाऊयात. सेकंड पेज. हा, आले का सेकंड पेज वरती? हो सर. एक मिनिट. हा, चला, बोला. नंबर 8 ला एका पॉलिमरचं नाव दिलेलं आहे. नंबर 8 काय आहे तो? नायलॉन. हा, त्याला कसं वाचायचं आहे? नायलॉन 6,6 किंवा नायलॉन 6. बोला, काय पॉलिमरचं नाव? नायलॉन 6. आता इकडे या, सेकंड कॉलम मध्ये नेम ऑफ द मोनोमर अँड फॉर्म्युला. टू प्रिपेअर नायलॉन 6 वी रिक्वायर 2 मोनोमर. आपल्याला 2 मोनोमर लागतात. पहिल्या मोनोमरचं नाव आहे हेक्सामिथिलीन डायमाइन. सापडला का तो तुम्हाला? हेक्सामिथिलीन डायमाइन. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचे ते लक्षात घ्या. मिथिलीन म्हणजे काय? CH2. हेक्सा म्हणजे काय? 6 times. म्हणून त्याचा फॉर्म्युला लिहिताना सेंटरला काय लिहिलं? CH2 6 टाइम्स. डायमाइन म्हणजे दोन्ही साइडला अमायनो ग्रुप आहे, NH2. आता हेक्सामिथिलीन डायमाइनचा फॉर्म्युला सांगा मला तिथं जसा लिहिलाय तसा. हेक्सामिथिलीन डायमाइन मी जेव्हा आपल्याला फॉर्म्युला तो जसा लिहिला H2N CH2 NH2. बोला, कसं सांगायचं फॉर्म्युला हेक्सामिथिलीन डायमाइन? H2N NH2. हा,
आणि दुसरा मोनोमर जो लागतो तो तुमच्या ओळखीचा आहे. कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता. त्याचे दोन नाव आहेत, ऍडिपिक ऍसिड और टेट्रामिथिलीन डायकार्बॉक्झिलिक ऍसिड. आणि तिथे मी तुम्हाला ते क्लासिफिकेशन शिकवताना सांगितलं सुद्धा होतं की हा ऍडिपिक ऍसिड आपल्याला नायलॉन 66. काही विद्यार्थ्यांच्या कदाचित हे लक्षात असेल मी काय बोलतोय ते. ऍडिपिक ऍसिड और टेट्रामिथिलीन डायकार्बॉक्झिलिक ऍसिड. बोला, टेट्रामिथिलीन डायकार्बॉक्झिलिक ऍसिडचं कसं स्ट्रक्चर लिहायचं? सेंटरला काय असतं? CH2 4 times. दोन्ही साईडला काय आहे? एक एक COOH. कार्बॉक्झिलिक. सुरुवात कशी करायची फॉर्म्युल्याची? HOOC CH2 4 times COOH, ऍडिपिक ऍसिड और टेट्रामिथिलीन डायकार्बॉक्झिलिक. आता पॉलिमरचं स्ट्रक्चर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पॉलिमरचे जे स्ट्रक्चर आहेत ना ते फारसं पाठ करत बसायची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही प्रिपरेशनच्या रिॲक्शन लिहाल ना तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला हे पॉलिमरचं स्ट्रक्चर मिळत जातं. ते सोपं आहे. आज तुम्हाला ते स्ट्रक्चर अवघड वाटेल, पहिल्या पेजवरचे सोपे होते, पण जिथे 2-2 मोनोमर असतात तिथे थोडं डिफिकल्ट वाटू शकतं. पण त्याची चिंता करू नका, जेव्हा आपल्याला प्रिपरेशन होतील रिॲक्शन तेव्हा ते इझी वाटतील. तरी फक्त ऑब्झर्व करून घ्या नायलॉन 66चं स्ट्रक्चर. बोला, स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, NH. CH2 6 times, NH, C double bond O, पुढे CH2 4 times, C double bond O, single covalent bond, square bracket close, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटमला N. स्ट्रक्चर मध्ये काहीही चूक नाहीये, करेक्ट स्ट्रक्चर आहे. या पेजवरती जेवढे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले आहेत ऑलमोस्ट ऑल दी स्ट्रक्चर्स आर करेक्ट. नंबर 9 ला पॉलिमर आहे टेरिलीन. टेरिलीन किंवा त्या टेरिलीनला युएसए मध्ये काय म्हणतात? डॅकेरॉन. DACARON. टेरिलीन म्हणजेच डॅकेरॉन. हा टेरिलीन प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला 2 मोनोमर लागतात. याचा सुद्धा रेफरन्स मध्ये हा, वन इज इथिलीन ग्लायकॉल. आता इथिलीन ग्लायकॉलचा फॉर्म्युला आपण उभाही लिहू शकतो किंवा आडवाही लिहू शकतो. लक्षात घ्या, उभा लिहिला तर CH2OH कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड, आणि आडवा लिहिलं तर इथे तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसायचं तुम्हाला. सांगा इथिलीन ग्लायकॉलचा काय फॉर्म्युला आहे? इथे कसा लिहिला तसंच लिहायचं आणि तसाच सांगायचा. HOCH2CH2OH. फॉर्म्युला इथिलीन ग्लायकॉल HOCH2CH2OH. इथिलीन ग्लायकॉल HOCH2CH2OH. देखिए, टू प्रिपेयर टेरिलीन वी रिक्वायर्ड हाउ मेनी मोनोमर्स? 2. वन इज इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा आहे डायमिथिल टर्पथॅलेट किंवा त्याला म्हणतात कॅपिटल DMT. दिलंय बघा तुम्हाला नंबर 2 ला, डायमिथिल टर्पथॅलेट और DMT. हा, कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये तुम्हाला टर्पथॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला झाला की नाही, आठवतो का? येस सर. हा, कसं आहे टर्पथॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर? बेन्झिन रिंग 1 आणि 4 ला काय असतं? 1 ला 2 कार्बोक्सिलिक COH असतं. आता DMTचं स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्व करा म्हणजे तुम्हाला काय बदल आहे ते कळेल. आता इथे सुद्धा कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे पहा. हा, या स्ट्रक्चर मध्ये थोडं चूक झालंय. हा, वाचा बरं ते स्ट्रक्चर कसं आहे. अगोदर राईट साइडचा ग्रुप वाचा, C डबल बॉन्ड OCH3. आता इकडे सुरुवातीचा वाचा, काय आहे? C डबल बॉन्ड O आणि या H2 च्या जागी CH3 पाहिजे. चला, हे तुमच्या नोटबुक मध्ये करेक्शन लिहून घ्या. मी डिक्टेट करतोय स्ट्रक्चर. कोणाचं स्ट्रक्चर? डायमिथिल टर्पथॅलेटचं स्ट्रक्चर. हा, लिहायला लागा डायमिथिल टर्पथॅलेटचं. H3C किंवा CH3 लिहिलं तरी चालतं. H3C सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, त्याच्या पुढे आडवी बेन्झिन रिंग आणि C डबल बॉन्ड O मध्ये बॉन्ड पाहिजे. पुन्हा 4th पोझिशनला सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, पुढचा ग्रुप जशाला तसा C डबल बॉन्ड O,
OCH3 हे सर परत DMT सांगा नाही का? हा पुन्हा सांगतो. EH3C सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, वरच्या साईडला डबल बॉन्ड O, पुढे सिंगल बॉन्ड, पुढे आडवी बेन्झीन रिंग. सबस्टिट्यूशन 1 आणि 4 लाच झालं पाहिजे. 4th पोझिशनला बोला पुढे पुढचं करेक्ट आहे तिथे जसं दिलंय तसं. काय लिहिलंय पुढे? C double bond. C डबल बॉन्ड O, OCH3. आता लक्षात घ्या याला डबल बॉन्ड ओच्या लँग्वेज मध्ये लिहिलं पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. याला आपण सरळ असं लिहू शकतो, बेन्झीन रिंग 1 आणि 4th पोझिशनला COOCH3 आणि इकडे लेफ्ट साइडला सुद्धा COOCH3 DMT किंवा डायमिथिल टर्फथॅलेट असंही स्ट्रक्चर लिहिता येतं. आता तुम्ही त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर चेक करा. टेरिलिनचं स्ट्रक्चर जे शेवटच्या कॉलम मध्ये दिलंय. स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड वाचा. टेरिलिनचं CH2 CH2 O C डबल बॉन्ड O, पुढे बेन्झीन रिंग बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बॉटमला N. या स्ट्रक्चर मध्ये काहीही चूक नाही. हे 100% करेक्ट स्ट्रक्चर आहे. कोणाचं? टेरिलिन किंवा डॅकॅरॉनचं. चला, हाऊ मेनी पॉलिमर्स आर कम्प्लिटेड? 9 झाले. आता 10 नंबरला जो पॉलिमर दिलेला आहे त्याचं नाव काय आहे? बॅकेलाइट. याचा रेफरन्स आपल्याला फिनॉलच्या युजेस मध्ये आला होता. किंवा या बॅकेलाइटलाच काय म्हणतात? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. आता हा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी 2 मोनोमर लागतात. दोघेही तुमच्या ओळखीचे आहेत, सिंपल आहे. एक आहे फिनॉल आणि दुसरा आहे फॉर्मॅल्डिहाइड. बोला काय फिनॉलचा फॉर्म्युला? C6H5OH किंवा बेन्झीन रिंग आणि OH. आणि फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला HCHO. आता याचं स्ट्रक्चर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पहा. म्हणजे प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्हाला ते सोपं वाटेल. फक्त ते ऑब्झर्व करा कसं लिहिलंय. त्याच्यामध्ये सिमेट्री आहे. म्हणजे फिनॉलचे मॉलिक्युल्स जे आहेत ना ते मिथिलिन ब्रिजने एकमेकाला जॉईन झालेले आहेत. मिथिलिन ब्रिज म्हणजे CH2. ऑब्झर्व करा बॅकेलाइटचं स्ट्रक्चर. बॅकेलाइट. बोला 11 नंबरला कोणता आहे? हे पेज आपण आज कंप्लीट करूयात. 11 नंबरचा पॉलिमरचं नाव काय? मेलॅमाइन. किंवा त्यालाच म्हणतात मेलॅमाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. मेलॅमाइन और मेलॅमाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. हा मेलॅमाइन प्रिपेअर करण्यासाठी 2 मोनोमर लागतात. एक आपल्या ओळखीचा आहे फॉर्मॅल्डिहाइड HCHO आणि दुसरा जो आहे तो मेलॅमाइन. त्याचं तिथे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ना त्या स्ट्रक्चर मध्ये एक चूक झालेली आहे. काय पाहिजे? मी करेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला स्वच्छ व्यवस्थित लिहून पाठवतो, फोटो पाठवतो त्याचा. हे जे बेन्झीन रिंग मध्ये तुम्हाला 3 अमायनो ग्रुप दिसायलेत ना NH2 दिसतायत का? हो सर. बरोबर आहे. फक्त काय झालेलं आहे नायट्रोजन जे आहेत ना त्या 3 पोझिशनला तर ते नायट्रोजन रिंगच्या बाहेर गेलेले आहेत. तर ते त्याच पोझिशनला रिंगच्या मध्ये पाहिजेत. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. लक्षात यायले का मी काय म्हणतोय ते? अर्थात तुम्हाला स्ट्रक्चर पाहिल्यानंतर लक्षात येईल. स्ट्रक्चर मी तुम्हाला व्यवस्थित पाठवतो. आपण त्याची काही काळजी करू नका.
तिथे खाली हा. दिलंय ना बरोबर करून. दिलंय का Yes, sir. नॉर्मल? हो सर, हो, दिलंय सर. तुम्ही दुसरं स्ट्रक्चर. अच्छा, हँड रिटन आहे का? हो सर. हो सर हा, तिथे करेक्ट दिलंय करेक्ट. हा, खाली. बरोबर करेक्ट आहे. तेच आहे. शाबाश, व्हेरी गुड. चलो, चला आणि त्याचं याचं स्ट्रक्चर बघून घ्या. पॉलिमरचं. अर्थात पॉलिमरचे स्ट्रक्चर्स आपल्याला जेव्हा प्रिपरेशन होतील तेव्हा ते सोपे वाटायला लागतील. बर, तुम्हाला एंट्रन्स मध्ये असेही क्वेश्चन विचारू शकतात. मेलामाइनच्या स्ट्रक्चर मध्ये टोटल नंबर ऑफ नायट्रोजन किती असतात? 6. 3. 3 नाही, 6. 6. रिंग मधले 3 आणि अमायनोचे 3. किंवा असाही क्वेश्चन आपल्याला असू शकतो. मेलामाइन कंटेन्स हाऊ मेनी अमायनो ग्रुप? 3. 3. बरोबर आहे. चला, या पेजवरचा शेवटचा पॉलिमरचं नाव आहे निओप्रीन किंवा पॉलीक्लोरोप्रीन. निओप्रीन और पॉलीक्लोरोप्रीन. निओप्रीन प्रिपेअर करण्यासाठी जो मोनोमर लागतो त्याचं नाव काय? क्लोरोप्रीन. लक्षात घ्या, हा क्लोरोप्रीन सुद्धा ब्युटा 1,3-डायन. 1,3-ब्युटाडाईनचा डेरिव्हेटिव्ह आहे. इट्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1,3-ब्युटाडाईन. हा, आता स्ट्रक्चर सांगा कसं आहे. तुम्हाला ते करेक्शन दिलेलं दिसतंय का? CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. सेकंड कार्बनला कशाचं ब्रांचिंग आहे? हा, सीएलचं ब्रांचिंग आहे. क्लोरोचं कॉमन नेम आहे क्लोरोप्रीन आणि IUPAC नेम आहे 2-क्लोरोब्युटा 1,3-डाईन. पॉलिमरचं स्ट्रक्चर चेक करा. स्क्वेअर ब्रॅकेट, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, बॉटमला N. हे स्ट्रक्चर करेक्ट आहे आणि कार्बनला ब्रांचिंग आहे Cl. आता व्यवस्थित हा टेबल आपण आपल्या नोटबुक मध्ये जसे करेक्शन सगळे सांगितलेले आहेत ना आपल्याला, त्या करेक्शन सगट लिहा. हा, सो आज आपण या टेबल मधले किती मोनोमर्स कंप्लीट केले, किती पॉलिमर कंप्लीट केले? 12. आता हा, बोला. 12 कंप्लीट झालेले. आता राहिलेले किती बाकी? टोटल 19 आहेत. 7 पॉलिमर्स बाकी आहेत. ओके, इट्स ऑल राईट. आपण हळूहळू नोट्स मध्ये लिहिताना जितकं शिकवून झालं तितकंच लिहित चला. आता आपलं हे लेक्चर झाल्यानं आता आपण मीटिंग आपली क्लोज करूयात आणि मी आपल्याला अल्डिहाइड कीटोनचे 2 वर्कशीट पाठवणार आहे PDF फॉर्म मध्ये. ते आपण सोडवा. उद्याच्या लेक्चर मध्ये त्याची की मी आपल्याला सांगेल. उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेल. इज इट पॉसिबल? ते दोन्ही वर्कशीट आय थिंक 25 किंवा 30 क्वेश्चनचे आहेत. 30 जमेल का आपल्याला? येस सर. हा, चालेल. ओके. थांबायचं? Yes, sir. क्लोज करूया. ओके.